श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 62 ते 72 देवांतकाचा वध महोत्कटाची अवतार समाप्ती। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, हे मुने, महोत्कटाने युद्धप्रसंगी नरांतकावर 2 वेळा अभिमंत्रित अस्त्रांचा प्रयोग केला। पहिल्या बाणाने त्या दैत्याचे 2 हात छेदले। त्यांपैकी एक हात त्याच्या पित्याच्या रौद्रकेतूच्या अंगणात पडला आणि त्याच्या दुसऱ्या बाणाने त्या दुष्टाचे मस्तक छेदले, तेही त्या हातापाशीच पडले। आपल्या पुत्राचा हात आणि मस्तक पाहून रौद्रकेतू आणि शारदा म्हणजेच नरांतकाची माता यांनी अनिवार्य शोकाने खूपच आक्रोश केला। त्यांनी देवांतकाला त्वरेने बोलावून घेतले। नरांतकाच्या निधनामुळे त्यालाही फार दुःख झाले होते। रौद्रकेतूने त्याला धूम्राक्षाच्या वधापासून ते नरांतकाच्या काशी आक्रमणापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला। तेव्हा राक्षसांच्या संहारास कश्यपाचा पुत्र महोत्कटच जबाबदार आहे हे त्याच्या लक्षात आले। तो संतापाने बेभान झाला। जोपर्यंत महोत्कटाचा वध करत नाही तोपर्यंत नरांतकाची उत्तर क्रिया करणार नाही, अशी भीषण प्रतिज्ञा करून त्याने आपल्या सैन्यासह आकाशात उड्डाण केले। त्याने त्वरेने काशी गाठली आणि तिला चहूबाजूंनी वेढले। हे वृत्त समजताच काशीराजा फारच भयभीत झाला। तो त्वरेने अंगणात खेळणाऱ्या महोत्कटापाशी गेला। त्याला हात जोडून म्हणाला, देवा विनायका, नरांतकाचे संकट दूर होते न होते तोच देवांतकाचे संकट उभे ठाकले आहे। आजपर्यंत तुझ्या कृपेने सर्व आपत्तींमधून आम्ही सुखरूप निभावून गेलो आहोत, तसेच यावेळीही तू आमचे रक्षण कर, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे। काशीराजाची विनंती ऐकून महोत्कटाने त्याला अभय दिले। दुसऱ्याच क्षणी त्या लीलाविग्रही अवतारी गणेशाने आपले बालरूप टाकून सिंहारूढ असे अतिविशाल रौद्ररूप धारण केले। त्याने सिद्धिबुद्धीला सर्व सामर्थ्यनिशी प्रकट होण्यास सांगितले। त्याबरोबर अनिमा, गिरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व आणि ईशित्व या अष्टमहासिद्धी त्याच्या अंगात प्रविष्ट झाल्या। महापराक्रमी सेनाही प्रकट झाली। त्या सेनेसह महोत्कटाने देवांतकाच्या सैन्यावर चढाई केली। रणवाद्यांच्या निनादाने दशदिशा दुमदुमून गेल्या। धुळीच्या लोटांनी सारा आसमंत कोंदाटला। उभय पक्षी भीषण रणकंदन झाले। महोत्कटाच्या सेनेने दैत्यांच्या प्रेतांचा खच पाडला। रक्ताचे पाट वाहू लागले। जिकडे तिकडे छिन्न विछिन्न अवयव विखुरलेले दिसू लागले। महोत्कट आणि त्याचे वीर प्रलयकाळच्या कृतांताप्रमाणे खवळले होते। ते कोणालाच जुमानत नव्हते। त्यांनी दैत्यसेनेचा अपरिमित संहार केला। तेव्हा देवांतकाने दैत्यगुरु शुक्राचार्यांची मदत घेतली। त्यांनी संजीवनी मंत्रविद्येने मृत दैत्यांचे समूहाच्या समूह उठवले। हे कपट लक्षात येताच महोत्कटाने ईशित्व सिद्धयोगाने एक महाभयंकर कृत्या उत्पन्न केली। तिने देवांतकाच्या सेनेत घुसून प्रचंड उत्पात घडवला आणि शुक्राचार्यांना दूरबर्बर देशात भिरकावले। या युद्धात पृथ्वीवरील अनेक बलाढ्य दैत्य देवांतकाच्या सहाय्यार्थ आले होते। ते सर्व प्राणपणाने लढत होते। कालांतक दैत्य आणि प्राकाम्य सिद्धी यांच्यात भीषण लढत जुंपली होती। तेव्हा वशित्व सिद्धीने कालांतकाला पर्वत शिखरावर आपटून ठार केले। त्यामुळे संतापलेल्या मुसल, मल्ल आणि मणिमान या 3 दैत्यांनी प्राकाम्य सिद्धीला वेढले। ते पाहून तिच्या इतर सख्यांनी एकत्रित प्रतिहल्ला करून त्या तिघांचा कपाळमोक्ष केला। हे युद्ध 3 दिवस रात्र अखंड चालले होते। देवांतकाने निर्णायक युद्ध करण्याचा निश्चय केला। रणमत चढलेला तो महादैत्य कोणालाही आवरत नव्हता। त्याने महोत्कटाच्या सैन्याच्या व्यूहरचना फोडून प्रचंड कत्तल केली। त्यामुळे भेदरलेले सैन्य सैरावैरा पळू लागले। अष्टमहासिद्धींनी त्या सर्व वीरांना महत्प्रयासाने रोखले। त्यांना युद्ध प्रवृत्त करून देवांतकावर वृक्ष, पाषाण व शिलाखंडाचा अविरत मारा केला। पण ते सर्व हल्ले निष्प्रभ करून त्या महादैत्याने सर्व सिद्धींना आपल्या खड्गाने लोळवले। हा सर्व प्रकार पाहून बुद्धी महोत्कटास म्हणाली, हे प्रभू, आता मला अनुज्ञा द्या। सिद्धींना पाणी पाजणाऱ्या या दुष्टाला मी माझा पराक्रम दाखवू इच्छिते। विनायकाची संमती मिळताच बुद्धीने राक्षसांकडे पाहून आव्हानात्मक प्रचंड गर्जना केली। त्याच क्षणी तिच्या मुखातून एक दैदिप्यमान आणि भयानक विनाशकारी शक्ती उत्पन्न झाली।
ती देवांतकाच्या दिशेने झेपावली. तिचे उग्र तेज असह्य होऊन हजारो दैत्यवीर जागीच गतप्राण झाले. तिला रोखण्यासाठी देवांतकाने शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. त्याचे सर्व अभिमंत्रित बाण गिळून टाकीत आणि दैत्यांना भस्मसात करीत ती पुढे जातच राहिली. तिने निष्प्रभ होऊन पळणाऱ्या देवांतकाला गाठले आणि त्याला फरफटत महोत्कटापाशी आणले. ती म्हणाली, देवा विनायका, हा घे तुझा शत्रू. याच्यासाठी मला फारच कष्ट पडले आहेत. आता मी कोठे विश्रांती घेऊ तेवढे सांग. महोत्कटाने तिला स्वतःच्या उदरात विश्रांती घेण्यास सांगितले. ती शक्ती त्याच्या मुखातून शरीरात प्रविष्ट झाली. हे त्यांचे बोलणे चालू असताना देवांतकाने संधी साधून तेथून पळ काढला. तो कसाबसा पित्याच्या घरी आला. त्याने रौद्रकेतूला आपल्या पराभवाचे वृत्त सांगितले. त्याने देवांतकाला धीर दिला आणि युद्धात यशस्वी होण्यासाठी शिवानुष्ठान करण्यास सांगितले. मग ते पितापुत्र एकांत आणि सुरक्षित स्थानी गेले. तेथे होमकुंड स्थापन करून अनुष्ठान आरंभले. शिव महामंत्राचा उच्चार करून ते दोघे प्रदीप्त अग्नीमध्ये हवीर द्रव्यांनी विधिवत हवन करू लागले. होमविधी संपन्न झाल्यावर रौद्रकेतूने देवांतकाला बळी दिले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला पुन्हा जिवंत केले. अन्य दिनी प्रातःसमयी त्या होमकुंडातून एक तेजस्वी श्यामवर्ण अश्व प्रकट झाला. पित्याची आज्ञा घेऊन देवांतक त्या अश्वावर आरूढ झाला आणि उर्वरित सैन्यबळ घेऊन त्वरेने रणांगणात आला. देवांतकाने प्रचंड गर्जना करून महोत्कटास युद्धाचे आव्हान दिले. तोही तयारीतच होता. बघता बघता दोन्हीकडचे वीर परस्परावर धावून गेले. तुंबळ रणकंदन माजले. त्या युद्धप्रसंगी देवांतकाच्या अश्वाचे खिंकाळणे असह्य होऊन महोत्कटाचे अनेक वीर मृत्युमुखी पडले. कित्येक सैनिक त्याच्या धडकेने ठार झाले. कित्येक त्याच्या टाचेखाली चिरडून मेले. या युद्धात देवांतकाने शत्रुपक्षात घुसून भीषण संहार केला. भयभीत झालेले सैन्य महोत्कटाच्या आश्रयास धावले. आपल्या सैन्याची दुरावस्था पाहून महोत्कटाने प्रलयकालीन मेघांच्या गडगडाटाप्रमाणे प्रचंड गर्जना केली. विकट हास्य करून तो देवांतकास म्हणाला, मुढा, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझा मृत्यू निश्चित आहे. तुझ्यासारख्या असंख्य उन्मत्त दैत्यांचा वध करून भूभार कमी करण्यासाठीच मी अवतरलो आहे. देवांतकानेही त्याला प्रति आव्हान दिले. मग ते दोघेही एकमेकांवर तुटून पडले. महोत्कटाने सोडलेले बाण तो महादैत्य मध्येच भग्न करू लागला, तर त्याने सोडलेले बाण विनायकाच्या हुंकारानेच नष्ट होऊ लागले व दिशा बदलू लागले. महोत्कट चपळाईने लढत होता. त्याने 2 बाणांनी त्या दैत्याचा मुकुट छेदला व कुंडले भेदली. नंतरच्या 2 बाणांनी त्याचे मस्तक आणि खांदे विद्ध केले. संतापलेल्या देवांतकाने 2 बाणांवर मोहनास्त्राची योजना केली. त्या अस्त्रप्रभावाने महोत्कट, त्याच्या सिद्धी आणि त्यांनी उत्पन्न केलेले सैन्य या सर्वांना मोहनिद्रेने ग्रासले. या विजयाने देवांतक अधिकच प्रफुल्लित झाला. त्याने सामर्थ्य प्राप्तीसाठी पुन्हा एकदा यज्ञ करायचे ठरवले. तो पुन्हा एकांतस्थानी गेला. स्वतःच्या रक्षणाचा संपूर्ण बंदोबस्त करून तो अनुष्ठानास बसला. त्याने त्रिकोणी यज्ञकुंड स्थापन केले. मग तो नग्नावस्थेत अभिचारादी मंत्रांनी रक्तमांसांच्या आहुती देऊ लागला. ते अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून एक भयंकर कृत्या निर्माण झाली. तिने देवांतकाला अभय दिले. त्याला आपल्या अंकावर बसवून ती अंतरिक्षात भ्रमण करू लागली. महोत्कटाला आणि त्याच्या शक्तींना मोहनिद्रेने ग्रासलेले पाहून काशीराजा चिंतातूर झाला. त्याने अत्यंत भक्तिभावाने स्तुती करून आणि करुणावचनाने आळवून महोत्कटास जागृत केले. भानावर आलेल्या विनायकाने घंटास्त्राचा प्रयोग करून सिद्धींना आणि सैन्यांना जागे केले. ते सर्वजण लढण्यासाठी पुन्हा सज्ज झाले. महोत्कटाने दैत्यांवर खग्रासाचा उपयोग केला. लक्षावधी हिंस्र पक्षी उत्पन्न झाले. त्यांनी दैत्यांना भक्षण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात एकच घबराट पसरली. तो सर्व प्रकार पाहून चवताळलेल्या देवांतकाने महोत्कटावर प्रचंड शरवर्षाव केला. त्यातून काहीच साध्य झाले नाही. तेव्हा त्याची कृत्या पुढे सरसावली. पण अष्टमहासिद्धींनी तिला घातापाताची संधीच दिली नाही. त्यांनी तिला घेरून इतकी हैराण केली की त्यांचा मार असह्य होऊन ती ओरडत किंचाळत पळून गेली. संतापलेल्या सिद्धींनी दैत्यसेनेत घुसून अगणित संहार केला. या युद्धात देवांतकाला जय मिळणे अशक्य आहे.
ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन रौद्रकेतूने महोत्कटाला अन्य मार्गाने शह देण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या आसुरी शक्तीने मायावी अदिती निर्माण केली. तिला युद्धभूमीवर आणले. राक्षसांनी तिची क्रूर विटंबना आरंभली. त्या दुःखाने व्यथित होऊन ती आक्रोश करू लागली. तिची अवस्था पाहून महोत्कटाला अनिवार्य दुःख झाले. युद्ध थांबवून तो रडू लागला. दैत्यांना हेच हवे होते. तेवढ्यात आकाशवाणी झाली, महोत्कटा, तुझी माता पितरे घरी सुरक्षित आहेत. समोर दिसणारी अदिती ही मायावी आहे. उठ, या दुष्ट दैत्यांना ठार करून पराक्रम दाखव. त्या देववाणीने विनायकाच्या अंगात नवे बळ, नवा उत्साह संचारला. देवांतकाच्या वधासाठी कोणता खात्रीलायक उपाय करावा याविषयी तो प्रकर्षाने विचार करू लागला. शंकराच्या वरदानानुसार देवांतकाचा वध दिवसा किंवा रात्री करता येणे शक्य नाही. त्यासाठी संधिकालच उपयुक्त आहे, हे त्याच्या लक्षात आले. त्याने दुसऱ्या दिवशी पहाटेच युद्धास जाण्याचे ठरवले. रौद्रकेतूच्या मायावी अदितीचा छळ करूनही महोत्कटाने दाद लागू दिली नाही. काही वेळाने तीही विरून गेली. हे सर्व पाहून देवांतक चिंताग्रस्त झाला. त्याला आपला मृत्यू दिसू लागला. त्या रात्री त्याला झोपच आली नाही. तो वारंवार दचकून उठत होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास विनायकाने दैत्यसेनेवर अचानक हल्ला केला. दैत्यवीरांना धराशायी करीत तो देवांतकाच्या शिबिरात प्रवेशला. त्याने अर्धवट झोपेत असलेल्या त्या दृष्ट दैत्याला आपल्या मांडीवर घेतले. त्याला शिवाच्या वरदानाची आठवण करून दिली. त्याही परिस्थितीत देवांतकाने जोरदार प्रतिकार केला. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने विनायकाच्या एका दाताला जोराने धक्का दिला. तो दात अर्धवट तुटून खाली पडला. त्याबरोबर तो दैत्यही खाली आदळला. संतापलेल्या महोत्कटाने कसलाही विचार न करता त्याच तीक्ष्ण दाताने शतप्रहार करून त्याचे मस्तक विदीर्ण केले. देवांतकाचा वध झाला. त्याची प्राणज्योत महोत्कटाच्या शरीरात विलीन झाली. देवांतकाचे आतंक संपले होते. महोत्कटाच्या या विजयाने त्रिभुवनात आनंदाला उधाण आले. सर्वत्र त्याचा जय जयकार दुमदुमला. देवांनी त्याच्यावर हर्षाने पुष्पवृष्टी केली. त्याची प्रशंसा केली. त्यास उपेंद्र या नावाने सन्मानित केले. थोर तपस्वी ऋषींनी धरणीधर असे नामकरण करून त्याच्याविषयी गौरवोद्गार काढले. पृथ्वीवरील राजांनी ऋषिकेश या संबोधनाने त्याची अपार स्तुती केली. आपल्या नगरीवरचे महासंकट टळले म्हणून काशीराजाचा जीव भांड्यात पडला. तो तत्परतेने महोत्कटाच्या भेटीस आला. तेव्हा आपले सिद्धिबुद्धीने युक्त आणि सिंहारूढ असे विराट स्वरूप टाकून महोत्कटाने पुन्हा बालरूप धारण केले. त्याला सुखरूप पाहून राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघांनी परस्परांना सामोरे जाऊन दृढ आलिंगन दिले. काशीराजाने त्याला वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले. नागरिकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. सुवासिनींनी त्याला ओवाळले. वयोवृद्ध स्त्रियांनी त्याची दृष्ट काढली. त्यावेळी विनायकाचे अवतार कार्य संपूर्ण झाले म्हणून देवही आनंदात होते. काशीराजाने लवकरच एका विशेष सभेचे आयोजन केले. त्या सभेला अनेक मान्यवर आणि तपस्वी उपस्थित होते. सभाजनांना संबोधित करताना राजा म्हणाला, माझ्या पुत्राच्या विवाहप्रसंगी कश्यपांनी पौरोहित्य करावे असे माझ्या मनात होते. ते निमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी महोत्कटाला माझ्या सहाय्यार्थ पाठवले. त्याच्या आगमनानंतर आपल्या सर्वांवर अनेक संकटे आली, पण त्या सर्व बिकट परिस्थितीत त्या ऋषिकुमाराने आपल्या सर्वांचे रक्षण केले. दैत्यांचे भय राहिलेले नाही. आता माझ्या पुत्राचे लग्नकार्य पार पाडावे असे मला वाटते. आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. महोत्कटाच्या आशीर्वादाने हे मंगल कार्यही निर्विघ्न पार पडेल यात शंका नाही. काशीराजाचे मनोगत ऐकून उपस्थित सर्वांना अत्यानंद झाला. तदनुषंगाने प्रदीर्घ चर्चा झाली. राजाच्या ज्योतिषांनी शुभमुहूर्त काढला. सत्ता प्राप्त झालेल्या देशोदेशीच्या राजांना, ब्राह्मणांना, तपस्व्यांना व ऋषीजनांना निमंत्रणे पाठवण्यात आली. त्या सर्वांच्या निवासाची व आदरातिथ्याची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. महोत्कटाने नरांतक आणि देवांतक यांच्यासह असंख्य दुष्ट दैत्यांना मारून जगावर उपकार केले होते. त्यामुळे विवाहप्रसंगी त्याचेही दर्शन होईल या उद्देशाने सर्व मंडळी बहुसंख्येने आली होती. राजपुत्राचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. काशीराजाने निमंत्रिकांचा सत्कार करून त्यांना सन्मानाने निरोप दिला. सर्व कार्य पूर्ण झाल्यावर राजाने
महोत्कटाच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. त्याला दिव्य वस्त्रालंकार देऊन गौरविले, अपार द्रव्य दिले. राजाने त्याला स्वर्णरथातून कश्यपांच्या आश्रमात नेण्याचे ठरवले. महोत्कटाला निरोप देताना राजपरिवारासह सर्व प्रजाजनांचे अंतःकरण भरून आले होते. त्यांच्या अश्रूंना खंड नव्हता. महोत्कट हा विनायकाचा अवतार. आता त्याचे दर्शन होणार नाही म्हणून सर्वांनाच मोठे दुःख झाले होते. महोत्कटाने मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना यथायोग्य हितोपदेश केला. त्याला निरोप देण्यासाठी काशीतील सर्व मान्यवर नगरवेशीपर्यंत आले होते. महोत्कटाला घेऊन काशीराजा कश्यपांच्या आश्रमात गेला. कश्यप आणि अदितीने त्यांचे स्वागत केले. सर्वांची भोजने झाली. विश्रांतीच्या काळात काशीराजाने आश्रमवासियांना महोत्कटाचे पराक्रम वर्णन करून सांगितले. ते श्रवण करून उपस्थित मंडळी आश्चर्याने थक्क झाली. कश्यप आणि अदितीला त्याचे फारच कौतुक वाटले. कश्यपांनी काशीराजाचा यथोचित सन्मान करून त्यास निरोप दिला. त्यानंतर बराच कालावधी लोटला. महोत्कटाने आपल्या मातापित्यांकडे स्वस्थानी जाण्याची अनुज्ञा मागितली. त्याचे मनोगत जाणून कश्यप आणि अदितीला फारच दुःख झाले. त्याला थांबवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. तेव्हा तो म्हणाला, माझे येथील अवतार कार्य पूर्ण झाले आहे. आता थांबून काय करू? जगाच्या हितासाठी मला स्वस्थानी गेलेच पाहिजे. मी जरी गेलो तरी तुम्ही दुःख करू नका. ज्या ज्या वेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या प्रत्येक वेळी मी तुमच्यासमोर प्रकट होईल. ते अभिवचन ऐकून कश्यप आणि अदितीला समाधान वाटले. त्यांना वंदन करून महोत्कट अंतर्धान पावला. कश्यपाने त्या ठिकाणी विनायकाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक सुंदर मंदिर बांधले. नंतरच्या काळात विनायकाने आपल्या मातापित्याला अनेकदा दर्शन देऊन त्यांचे समाधान केले. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 62 ते 72 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी.